कालच्या मिनी व्लॉगमध्ये पाहिलं तुम्ही आजी आणि मावशी आली होती. आता स्टार्ट करूया पार्ट 2. सकाळच्या वेळेस लवकर नाश्ता बनवला कारण ते लवकर जाणार होते. भैया त्यांना सोडायला गेला आणि सायंकाळच्या वेळी आम्ही परत निघालो, मी, भैया आणि दीदी बोरगावला जाण्यासाठी. काही जणांच्या कमेंट्स येत होत्या की तुझं बोरगावमध्ये कोण आहे, तर माझं अजूळ आहे बोरगाव. आणि त्यांना सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहे आणि त्यांचे सर्वांचे एक्सप्रेशन बघा. त्यांना सरप्राईज देऊन खूप छान वाटलं. त्यानंतर बहीण सर्वांसाठी रसना घेऊन आली. सर्वांसाठी भैयाने पेढे आणले. ते खाऊन आमचा प्लॅन ठरला की शेतामध्ये जायचं. जलवा है हमारा। अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है। चीटिंग आम्ही सर्वजण पोहोचलो शेतामध्ये आणि विहिरीमध्ये हे कोटं दिसलं गांजणीचं. हे सर्वजण मामांना हाय करत होते आणि हे आहे सीसीटीव्हीचे फुटेज. शेतामध्ये जात असताना आम्ही खाऊ घेऊन गेलो होतो कारण माहिती होतं आम्हाला भूक लागणार. तर माझा मोबाईल नवीन आहे म्हटल्यानंतर सर्वांच्या रील्स बनणारच. आमचे फोटो आणि रील्स होईपर्यंत आईने भाजी काढून दिली. हिनं भाजी आईने स्वतः लावली आहे. हे सर्वजण घेऊन आमची टोळी जाण्यास निघाली. आईने फुलांची रोपे आणि भाजी दिली. येत असताना मी आणि दीदीने आशीर्वाद घेतले सर्वांचे. यानंतर आम्ही जाण्यास निघालो आणि शिरगावमध्ये पोहोचल्यानंतर शिरगावची फेमस भेळ घेतली. ती घेऊन आम्ही घरी पोहोचलो. बाबू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा माया तुझे हात पाय.